नमस्कार, तारा न्यूज मध्ये मी सुरेखा तुमचं स्वागत करते। महिन्याच्या शेवटी येणारे वीज बिल, गॅस सिलेंडरचे वाढते दर आणि पेट्रोल पंपावरील खर्च, सामान्य माणसाच्या खिशावरचा हा तिहेरी भार कधी संपणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। पण कल्पना करा, तुमच्या घराचं छतच वीज निर्माण करत आहे, घरातील कचऱ्यापासून गॅस तयार होत आहे आणि तुमची गाडी सूर्याच्या ऊर्जेवर धावत आहे। मग लाईट बिल, गॅस बिल आणि पेट्रोल खर्च जवळपास शून्यावर येऊ शकतो का? आज हे स्वप्न वाटत असलं तरी जग आणि भारत त्याच दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत। सौर ऊर्जा, बायोगॅस, इलेक्ट्रिक वाहने आणि ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञानामुळे नागरिक केवळ ऊर्जा वापरणारे राहणार नाहीत, तर ऊर्जा निर्माण करणारे आणि विकणारेही बनू शकतात। घरावरील सोलर प्रकल्प वीज बिल कमी करू शकतात। बायोगॅस आणि सौर कुकर LPG वरील अवलंबित्व कमी करू शकतात, तर सौर ऊर्जेवर चार्ज होणारी इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल खर्चाला मोठा पर्याय ठरू शकतात। मात्र या परिवर्तनासमोर मोठी आव्हानेही आहेत। सोलर प्रकल्प, बॅटरी स्टोरेज आणि इलेक्ट्रिक वाहनासाठी मोठी प्रारंभिक गुंतवणूक आवश्यक आहे। ग्रामीण भागात सुविधा, जनजागृती आणि सातत्यपूर्ण धोरणाचीही गरज आहे। यासाठी सरकारने सोलर, बायोगॅस आणि इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणे, अनुदान वाढवणे आणि ऊर्जा स्वावलंबनाला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे। तज्ज्ञांच्या मते पुढील 10 ते 20 वर्षात वीज, गॅस आणि इंधनावरील खर्च 70 ते 90% कमी होऊ शकतो। कदाचित पूर्णपणे झिरो बिल लगेचच शक्य होणार नाही, पण ही बचत एक मोठी आर्थिक क्रांती ठरू शकते। कदाचित उद्याचा प्रश्न बिल किती आलं हा नसेल, उद्याचा प्रश्न असेल आज तुम्ही किती ऊर्जा निर्माण केली। कारण भारत आता केवळ ऊर्जा वापरणारा देश राहणार नाही, तर ऊर्जा निर्माण करणारा, ऊर्जा विकणारा आणि ऊर्जा स्वावलंबी महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।